तर माझ्या लाडक्या बहिणीनो, आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या बँकमध्ये ट्रान्सफर झालेला आहे आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी इथं अपात्र ठरलेल्या आहे. तर आता बघूया की कोणत्या लाडक्या बहिणीच्या अपात्र आहे की त्यांना यापुढे हप्ता मिळणार नाही. तर तुम्ही इथं अपात्रतेमध्ये बघू शकतात की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्त नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. तथापि रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेट उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर बळगडून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे, अशा लाडक्या बहिणी इथं अपात्र ठरलेल्या आहे. त्यांना यापुढे हप्ता मिळणार नाही. याची नोंद घेणे तुम्ही तपासून घ्या की तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येत आहात का.